ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार, ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची. मंडळी, धर्मपंथ जातपात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी. आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून. नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. राज्यात पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला विरोध वाढत असताना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी पुन्हा सारवासारव केली आहे. पहिलीपासून नव्हे तर तिसरीपासून हिंदी शिकवण्यात येणार असून पहिली दुसरीला केवळ मौखिक शिक्षण दिले जाणार असल्याचं ते म्हणालेत. मात्र पुन्हा एकदा केवळ मौखिक माघार घेतल्याचं चित्र असून प्रत्यक्षात यातील कोणताच लेखी आदेश काढण्यात आलेला नाहीये. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून पुणे ते मिरज, मिरज ते नागपूर आणि मिरज ते लातूर या 3 एकेरी अतिरिक्त आषाढी रेल्वे सोडण्याचं नियोजन केलंय. त्याबरोबरच विविध स्थानकांवरून सध्या 83 आषाढी विशेष गाड्या धावतात, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सामाजिक पर्यावरण, वृक्ष संवर्धन, व्यसनमुक्ती आदी सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या 3 दिंड्यांना श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. दिंडीच्या परंपरेसोबत सामाजिक भान राखावे हा उद्देश आहे. यातूनच ही पुरस्काराची संकल्पना पुढे आली आहे. राज्य सरकारच्या पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीच्या सक्तीला विरोध करण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू मैदानात उतरलेत. 7 जुलै रोजी पुकारलेल्या आझाद मैदानातील आंदोलनाला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिलाय. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 जुलै रोजी गिरगाव चौपाटीहून मोर्चाची घोषणा केली आहे. तर या मोर्चासाठी शिवसेना ठाकरे गटासह सर्व पक्षीयांना मोर्चात सहभागी होण्याचं त्यांनी आवाहन केलंय. राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प रखडणार नाही याची दक्षता घेत पुढील 3 वर्षांत बोगदा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे. दुहेरी बोगदा प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्यात. ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या आढावा बैठकीत फडणवीस बोलत होते. जून शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी 10वी नंतरच्या महाविद्यालयीन प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान वास्तुकला या पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया 20 मे 2025 पासून सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्याची 26 जून पर्यंत मुदत होती. मात्र प्रवेश प्रक्रियेसाठी उत्तम प्रतिसाद पाहता अभियांत्रिकी पदविका प्रवेश अर्ज नोंदणीची पुन्हा मुदतवाढ 30 जून 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांनी अमेरिकेला पुन्हा धमकी दिली आहे. मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या सैन्य तळांपर्यंत इराणनं पोहोचून दाखवलंय. गरज पडल्यास पुन्हा कारवाई करणार असल्याचा इशारा खामेनी यांनी दिलाय. अमेरिकेच्या कतारमधील सैन्य तळांवर केलेल्या हल्ल्यांचा उल्लेख करत दुश्मनांनी आक्रमण केल्यास त्यांना त्यांची किंमत चुकवावी लागेल असंही ते म्हणाले. डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर इंडियानं त्यांच्या खातेदारांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. बँकेच्या नियमानुसार बँक खात्यात 10,000 रुपये किमान शिल्लक नसेल तर दंड द्यावा लागेल. हा दंड 6% ₹500 पर्यंत असेल. बँकेनं या संदर्भातील आदेश जारी केले. DBS इंडियाच्या वेबसाईटनुसार 1 ऑगस्ट पासून खातेदारांना बँक खात्यात मासिक सरासरी शिल्लक रक्कम 10,000 रुपये ठेवावी लागेल. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 90,690 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 98,940 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 74,200 रुपये असून चांदीचा भाव प्रति ग्रॅम 107.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,07,900 रुपये आहे. भारताचा आशियाई स्क्वॅशमध्ये ट्रिपल गोल्ड विजय झाला असून क्वालालंपूर येथे पार पडलेल्या एशियन डबल स्क्वॅश स्पर्धेत भारतानं पुरुष, महिला आणि मिक्स तिन्ही प्रकारांमध्ये सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. पुरुष दुहेरीमध्ये अभय सिंग व वेलावन सेंथिल कुमार तर मिक्स दुहेरीत अनहत सिंग व अभय सिंग यांनी विजय प्राप्त केलाय.
आणि या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 10 बातमीपत्रात. इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.